नमस्कार, मी श्रद्धा. काल नाशिक महापालिकेत ऐनवेळी मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजपकडे बहुमत असतानाही शिवसेनेला सत्तेत घेऊन उपमहापौरपद देण्यात आलं. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया आजच्या या सविस्तर रिपोर्टमधून. नाशिक हे शहर मोठं असल्याने त्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे असंही सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे युतीकडेच आहे, त्यामुळे विकास हाच केंद्रबिंदू आहे असाही दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. महापालिकेत भाजपकडे बहुमत असतानाही निवडीच्या दिवशी युतीचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला महापौर पदासाठी हिमगौरीताई आडके, त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे निश्चित झाली होती. भाजपाच्या नगरसेवकांकडून तसा व्हीपही जारी करण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर चर्चांनंतर युतीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अधिकृत उमेदवारी असताना देखील मच्छिंद्र सानप यांना उपमहापौर पद सोडावे लागेल आणि ऐनवेळी शिवसेनेच्या विलास शिंदे यांना उपमहापौर पद म्हणून निवडून देण्यात आले. 2020 मध्ये महापौर निवडीच्या दिवशी शेवटच्या क्षणाला ज्याप्रमाणे बदल करण्यात आले होते त्याची पुनरावृत्ती यावेळेस उपमहापौर पदाच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान उपमहापौर पदासाठी महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, राहुल दिवे, विलास शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु श्री दिवे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला. परंतु तिदमे व शिंदे यांच्यात पक्ष कार्यालयातच वाक्ययुद्ध रंगल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले. त्यापूर्वीच आदल्या दिवशी तिदमे यांचे समर्थक नगरसेवक यांनी मंत्री दादा भुसेंची मालेगाव येथे भेट घेऊन शिंदेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. महापौरांचा कार्यकाळ अद्याप ठरलेला नसून त्याबाबत आता वरिष्ठ निर्णय घेतील. मात्र सुरुवातीला उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची निवड करण्यात आली होती. मात्र वरिष्ठांकडून आलेल्या निरोपानंतर मच्छिंद्र सानप यांना आपला उपमहापौर पद सोडावे लागले आणि शिवसेनेच्या विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. गेल्या 2-3 दिवसापासून याची तयारी सुरूच होती. त्याचप्रमाणे भाजपानं एका हाती 72 जागा जिंकल्या असल्यानं कामाची सगळ्यांनाच मोकळीक देण्यात आली असून अनुभवी लोकांना कामाच्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेत भाजप शिवसेना ही युती आता सत्तेत आहे. परंतु आता ह्या सर्व राजकीय घडामोडींनंतर नेमका नाशिकचा विकास कोणत्या मार्गावर जातो आणि ही राजकीय खेळी अजून किती दिवस सुरू राहते, आता याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आता याबाबत तुमचे मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आमच्या नाशिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.